शेतकरी बंधूंनो, आज डाळिंबासाठी प्रतिकूल असं वातावरण आहे की त्याच्यामध्ये असंख्य रोग, तेल्या, मर आणि अनेकविध रोग यामध्ये येत आहेत पारंपरिक पद्धतीनुसार। परंतु पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे, खतांच्या संतुलित मात्रा दिल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्यामुळे तेल्या आणि मर रोगाला प्रतिबंध बसतो। त्यामुळे फवारणी कमी लागते, उत्पन्नात दुपटीने वाढ होते, फळांना चकाकी, कलर अतिशय चांगल्या पद्धतीने येतो, म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ शेतकऱ्याला मिळतं। पाणी कमी असून देखील पारंपरिकपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढतं हे आज आपल्याला दाखवायचं आहे। मी पारंपरिक शेती करतोय। ज्याच्या आधी आम्ही कांदा, गहू, मका हे काढत होतो। नंतर डाळिंब लागवड केली। डाळिंब याच्यात सुरुवातीला आम्हाला इतर या पिकांमध्ये एवढं उत्पन्न मिळत नव्हतं। मग त्याच्यानंतर आम्ही काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने आम्हाला पाटील बायोटेक तंत्रज्ञान ही माहिती मिळाली। माझ्याकडे जमीन 40 एकर जमीन आहे, तर त्याच्यात आम्ही 10 एकर डाळिंब लावलेले। पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलं तेव्हापासून त्याच्या आधीचे आम्ही 8 वर्ष आम्हाला साईज मिळत नव्हती, मीडियम साईज येत होती आणि क्वालिटी मिळत नव्हती। सनबर्निंगचा थोडा प्रॉब्लेम येत होता, परत ॲव्हरेज येत नव्हता झाडावर। मग आम्ही 2 वर्षापासून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरते, तेव्हापासून आम्हाला साईज चांगल्यापैकी मिळाली। सरासरी 300 ते 500 600 पर्यंत साईज मिळाली आणि कलर खूप एक्सपोर्टसारखा माल निघाला। वजन चांगल्यापैकी मिळाले, ॲव्हरेज चांगल्यापैकी मिळालं। झाडावर संख्या फळांची 100 ते 110 पर्यंत आहे आणि त्याच्यातनं प्रत्येक फळाची साईज 300 ते 500च्या असे समांतर धरून तरी सरासरी आम्हाला ती एका झाडापासून 40 किलो माल मिळतो। सरासरी 2 कॅरेट एका झाडावर उतरतो। पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यापासून झाडाचं हरितद्रव्य आणि असं पानाची ग्रोथ ही चांगल्यापैकी हिरवीगार आणि झाडमध्ये सिरपमध्ये दिसते। तर झाडाला मी कुठल्याही पद्धतीने सपोर्ट न करता, तारा वगैरे किंवा टोकरं वगैरे न लावता ते झाडाच्या याच्यातच मजबूती असल्यामुळे झाड जसं तसं उभं आहे, मोडतोड झाडाची एवढी झालेली नाही। आधीचे जे खतं आम्ही एक्स्ट्रा टाकत होतो ते थोडी जमीन आमची हलकी आणि थोडी चुनखड असल्यामुळे तर जास्त जमीन खराब होत होती आणि उलट आमचं हळूहळू ॲव्हरेज घटत होतं। त्याच्यानंतर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर तर आमची जमीन पण सुपीकता झाली, चांगल्यापैकी कर्ब चांगला वाढला आणि जेवढं अन्नद्रव्य दिलं आधीचं ते सर्व झाड व्यवस्थितरित्या उचलते आहेत। तसंच मग आम्ही बेसल डोस वगैरे भरले। प्रत्येक मागच्या वर्षी पहिल्या वर्षी केलं त्यात थोडंसं चांगली ग्रोथ मिळाली, नंतर दुसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट मिळाला आणि प्रत्येक ड्रिचिंगमध्ये आम्हाला ते रिझल्ट जाणवत होते। अशा 3 वेळा 3 ड्रिचिंग दिल्या, त्यात उमाल 5 लिटर, रिलीजर 5 kg आणि कॅलनेट 10 किलो असं आम्ही ड्रिचिंग दर महिन्याला देत होतो। तर मागच्या वर्षी मी 2 एकरला पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यानंतर जे दरवर्षी आमचं पारंपरिक पद्धतीने एकरी 10 टन निघायचं, तर ह्या वर्षी ते 2 वर्षापासून आम्ही जे वापरतो 2 एकरमध्ये आणि परत माझं जे 6 एकर रान होतं त्या रानामध्ये बी ह्या वर्षी मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलं। तर तेव्हापासून तर आमचं एकरी 15 टन वाढलं, साईज वाढली, क्वालिटी वगैरे ह्या सर्व प्रकारे आम्हाला पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे फायदा झाला। आणि इतर माझी जी बाकीची जमीन आहे, कांदा, मका याच्यातसुद्धा मी एक तंत्रज्ञानच वापरणार आहे आणि माझा जो फायदा झाला तसं इतर शेतकऱ्यांना बी मी माझं हे सांगणं आहे की त्यांनी बी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावं। माझ्याकडे साधारणपणे 12 एकर शेती आहे। 12 एकर शेतावर मी ऊसासारखी गहू, ज्वारी, बाजरी, मका, घास अशी पिके घ्यायचो। परंतु गेल्या 3 वर्षापासून सतत दुष्काळ पडल्याने शेती ही आर्थिकदृष्ट्या परवडण्याशी झाली, म्हणून कमी पाण्यात कोणतं उत्पादन घेता येईल याचा शोध घेऊन आम्ही डाळिंब पिकाची निवड केली आणि डाळिंब पिकाची निवड करत असताना पाटील बायोटेकचं सहकार्य आम्ही घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार शेती व्यवसाय सुरू केला। तर गेल्या वर्षी माझ्याकडे 600 झाडं होती। 600 झाडाचं पहिलंच पीक मी घेतलं, त्याचे 7.5 लाख रुपये मला मिळाले आणि यावर्षी मी दुसरं पीक धरलेलं आहे। त्याचप्रमाणे
पाटील बायोटेक यांचं वेळोवेळी जे मार्गदर्शन मिळालं त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या पिकाचं नियोजन केलेलं आहे आणि आता कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा असतानाही समाधानकारक पीक मी या शेतामध्ये घेतलेलं आहे. आणि ही लागवड करत असताना पहिलंच वर्ष होतं आणि आम्ही प्रत्येक झाडावर सामान्यपणे 65 ते 70 फळं धरली आणि त्या फळांची साईजही चांगली झाली. याचं कारण पाटील बायोटेकनी जे आम्हाला ह्युमॉल, नंतर रिलीजर, कॅलनेट यांचं जी खताची मात्रा दिली त्याचं ड्रिंचिंग आम्ही केलं. इतरांच्या तुलनेने माझी झाडं जास्त विकसित झालेली आहेत. गेल्या वर्षी माझे एका झाडावर साधारणपणे 1 कॅरेट 1.25 कॅरेट माल उपलब्ध झाला आणि यावर्षी मी पुन्हा पाटील बायोटेकच्या खतांचा वापर केला तर माझ्या एका झाडावर साधारणपणे 10 ते 12 किलो मागील वर्षापेक्षा जास्त माल निघाला. मग बाजारभावाची तुलना करता साधारणपणे मला 700 ते 800 रुपये एका झाडामागे जास्त मिळालेले आहेत आणि खर्च प्रति झाड 70 रुपये झालेला आहे. आपण इतर जी पिके घेतो, ऊस, केळी, भाजीपाल्याची पिकं किंवा कपाशीसारखी पिकं, तर या पिकांमध्ये आपण पाटील बायोटेकचा अवलंब जरूर करावा आणि एकवार त्याचा अनुभव घेऊन बघावा. त्याचा आपल्याला निश्चितचपणे फायदा होईल. माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. त्यात 5 एकर ऊस, 2 एकर कांदा, 1 एकर डाळिंब लावली आहे. बाकी भुसार पीक घेतो. तर 3 वर्ष झालं मी डाळिंब लागवड केलेली. गेल्या वर्षी काय अपेक्षित उत्पन्न आलं नाही. 70-80 कॅरेट निघाले होते. पण यावर्षी पाटील बायोटेकचं TV ला मुलाखत बघितली आणि त्या नियमाने मी शेती करण्याचा निर्णय घेतला. तर काळेसाहेबाचं मार्गदर्शनाखाली मी डाळिंब शेती करीत आहे. त्यांच्यामुळे त्यांनी लिक्विड खतं, फवारणी खते दिली, त्यामुळे सेटिंग चांगली झाली आणि माल भरपूर निघाला आहे. अपेक्षेप्रमाणे एका झाडाला 150 ते 200 फळं आहे. गेल्या वर्षी 70-80 कॅरेट निघाले होते. यावर्षी 200-250 कॅरेट निघाल अशी अपेक्षा आहे. मालाला क्वालिटी मस्त आहे आणि बाग एकदम व्यवस्थित आहे. रोगराई त्यांच्या खत औषधामुळं कमी पडते. फक्त आपल्या खतापेक्षा 10 ते 12 हजार रुपये खर्च जास्त आला आहे. माझ्याकडे 200 झाडं आहे तर 250 कॅरेट निघाल अशी माझी अपेक्षा आहे. पण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट उत्पन्न निघेल अशी मला खात्री आहे. गेल्या वर्षी मालाची सेटिंग व्यवस्थित न झाल्यामुळं माल कमी निघाला, त्यामुळे आम्ही बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आम्हाला घरपोच सेवा भेटल्यामुळं आमच्या फळाची क्वालिटी वाढली. 250 ग्रॅम एका फळाचं आज मितीला वजन आहे. आणखी 1 ते 1.5 महिना आणखी टाईम आहे आमची बाग निघण्याला. तरी माझ्या मते 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पन्न निघेल. गेल्या वर्षी 1 लाखाचं उत्पन्न फक्त निघालं होतं. मी यावर्षी डाळिंबालाच हे तंत्रज्ञान घेतलेलं आहे. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही 1 एकर, अर्धा एकर कांदा, गहू, ऊस या पिकासाठी घेऊन एक अनुभव घ्या. मी पण 2 एकर ऊसासाठी परत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरत आहे, कारण मला त्यांचा चांगला अनुभव आलेला आहे आणि त्याच्यापासून आपली प्रगती होईल यात तीळ मात्र शंका नाही. माझं एकूण क्षेत्र आहे 25 एकर. आम्ही 3 बंधू आहोत. आईवडील आहेत आणि आम्ही पारंपरिक शेती म्हणजे ऊस, द्राक्षे, केळी हे असं आम्ही घेत होतो. आणि हे घेत असताना डाळिंबाची काय माहिती नव्हती, तरीसुद्धा मग आता आपण डाळिंब लावावं असं वाटलं आम्हाला. गेली 20 वर्ष आम्ही शेती करत असताना डाळिंबाची थोडी माहिती घेतली. त्यावेळेला डाळिंब लावली आणि डाळिंब लावल्यानंतर आम्हाला बायोटेक, पाटील बायोटेक या कंपनीचे कदम साहेब म्हणून त्यांच्याकडे पाटील बायोटेकचं आम्ही त्यांना विचारून आम्ही यावर्षी डाळिंब पिकाला त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांची सर्व
शेती दाखवून शेती कशी आहे काय आहे, आमची शेती निम्मी काळी निम्मी थोडीशी मुरूम असलेली आहे. त्याने आम्हाला त्यांचे वेळोवेळी त्यांचे जे खताचे डोस दिले, खताचे डोस दिल्यानंतर आणि गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा ह्या वर्षी पाटील बायोटेकच्या या सर्व तंत्रज्ञानामुळं आपल्या या त्यांचे जे खतं औषधं जे असतात त्यांच्यामुळं जमिनीतला जी ओलावा आहे ही ओलावा टिकून राहतो आणि झाडाची जे हिरवेगारपणा ती पाणी पण बचत होते आणि पाटील बायोटेकमुळं त्या झाडाचा जोमदारपणा, हिरवेगारपणा आणि फळाचे रसरशीतपणा आणि फळाचे वजन ह्या वर्षी आम्हाला चांगल्या प्रकारे जाणवलं. आम्ही पाठीमागच्या काळामध्ये जेवढा खर्च करत होतो पण त्याच्यापेक्षा थोडा पाटील बायोटेकचा खर्च 10-15 हजारांनी जरी वाढला असला तरीसुद्धा आज या आंबे भारात आमचं डाळिंब येऊनसुद्धा जवळजवळ 10 ते 15 टन आम्ही या प्लॉटमधून घेणार आहोत आणि जवळजवळ एकरी 5 ते 6 लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला ह्यातून मिळणार आहे. म्हणून नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आपल्या डाळिंबाच्या 15,000 रुपये जास्त जाऊनसुद्धा बराचसा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. गेल्या वर्षी आम्ही त्यावेळेला डाळिंबाचा भार धरला होता, त्यावेळेला आमचं 5 ते 6 टन उत्पादन निघालं होतं आणि ह्या वर्षी आम्ही आज ज्यावेळेला तोच भार धरला आणि आज तो खर्च काढला तरी 10-15 हजार रुपये जास्त गेले. पण आमच्या त्याच प्लॉटमध्ये जवळजवळ 10-15 टन डाळिंब आज निघालेलं आहे. त्यामुळं आम्हाला या खर्चाचं काहीसुद्धा दुःख वाटत नाही, कारण फायदाच झालेला आहे. शेतकऱ्यांना कमी त्याचं जमीन असेल, त्यांच्या नावावर काय अर्धा एकर असेल किंवा मोठेसुद्धा शेतकरी 10-15 एकराचे असतील, त्यांनीसुद्धा 1-2 एकर या पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं आणि सर्व पिकं कुठले डाळिंब असतील, केळी असेल, ऊस असेल, द्राक्षे असतील, भाजीपाला असेल, थोडा खर्च जरी वाढला असला तरीसुद्धा त्याच्या दुपटीनं तिपटीनं पैसे आज बाजारामध्ये या बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे मिळतात. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी थोडं का होईना 2 एकर शेती असेल तर 1 एकर बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं आणि त्याचा फायदा, आणि तुम्ही पारंपरिक शेती करता त्याचा फायदा बघावा. नक्कीच पाटील बायोटेकचा तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर त्याचा नक्कीच डबल टेबल फायदा होतो हे आम्हाला दिसून आलेलं आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने या पिकामध्ये अनेक अडचणी आहेत, परंतु या तंत्रज्ञानातून हे सिद्ध झालं की पाटील बायोटेक तंत्रज्ञानातील प्रत्येक प्लॉट हा एक्सपोर्ट क्वालिटीचा दिसून येतो आहे. शेतकऱ्यांनी खतांच्या संतुलित मात्रा देऊन कमीत कमी 1.5 पट आणि त्यापेक्षाही अधिक उत्पन्न यातून येतं हे सिद्ध झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांचा जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल